मौर्य शिक्षण संस्था चिंचवड पुणे संचलित MSS हायस्कूल दैवली। माझे नाव वैष्णव विजय जगताप। माझ्या अभिवाचनाचा विषय तोंड दिले म्हणून लोक वाटेल ते बोलतात। चूक नसताना मिळालेल्या ह्या जखमा जास्त त्रासदायक असतात। प्रत्येकाची चूक नसतानाही समोरचा तुम्हाला त्रास देत असेल तर समजून जा, समोरच्याचे चांगले दिवस लवकर संपणार आहेत। प्रत्येक परिवारात एक तरी सदस्य असतो जो सगळ्यांचे मन जाणतो, दुःख समजून घेतो, पण जेव्हा तो त्रासात असतो तेव्हा त्याला कोणी समजून घेत नसतं। कष्ट न करता ठेवलेली अपेक्षा आणि घाईत घेतलेला निर्णय नेहमी अपेक्षा भंग करतात। ही दुनिया खूप मतलबी आहे, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा कधीच ठेवू नका। प्रेमही पाहिजे व मनही शांत पाहिजे। हे म्हणजे असं झालं की अमावास्येच्या रात्री चंद्र पाहिजे। प्रेम करायचे असेल तर की त्या व्यक्तीने प्रेम कधी हा शब्द जरी ऐकला तरी तुमची आठवण यावी। वागणं तुम्हाला दुसऱ्यांचे आवडत नसेल तर स्वतःही वागू नका। नाती बनवायची असतील तर प्रशंसा करा आणि जोडायचे असेल तर खरं बोला। तोंड दिले म्हणून लोक वाटेल ते बोलतात, पण त्यांच्या बोलण्याचा स्वतःवर कितीही परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं। जी लोक खरी असतात, मर्यादित असतात आणि खोटी लोक सर्व मर्यादा तोडून कुठल्याही थराला जाऊ शकतात। पण पाणी स्वच्छ असेल तर आपले प्रतिबिंब दिसेल आणि वाणी सुंदर असेल तर चारित्र्य स्वच्छ दिसेल। मन दुखवेल अशा व्यक्तीजवळ जायचे नाही। एकटं राहावं लागलं तरी चालेल, पण खोट्या लोकांना आयुष्यात स्थान द्यायचं नाही। नाती निभावणं काय असतं? कितीही गंजलं किंवा तुटलं तरी चावी बदलत नाही। काही वेदना या मुख्य असतात, व्यक्तही न होता आणि सहनही न होता। माणूस जेव्हा स्वतःमध्ये रमायला लागतो तेव्हा कोण येतंय आणि कोण जातंय काही फरक पडत नाही। आजकालची नाती ऑनलाईन व्हायला लागलेत, कारण संवाद मेसेजवर, वाद फोनवर आणि उरल्यासुरलेल्या भावना स्टेटसवर व्यक्त व्हायला लागल्यात। धन्यवाद।